मित्रांनो, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत आहे. कोणी पैसा शोधतो, कोणी प्रसिद्धी शोधतो, कोणी प्रेम शोधतो, कोणी शांतता शोधतो. पण एक गोष्ट मात्र प्रत्येकाला हवी असते, सुख. प्रत्येक माणूस आयुष्यभर धावत असतो फक्त आनंदासाठी. पण विचित्र गोष्ट अशी आहे की ज्याच्याकडे काहीच नाही तो कधी कधी खूप आनंदी असतो, आणि ज्याच्याकडे सगळं काही आहे तो आतून पूर्णपणे तुटलेला असतो. का? कारण सुख बाहेर नसतं, सुख मनात असतं. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, अभंग मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. अभंगाचा अर्थ तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, जर मन आनंदी असेल तर आयुष्य सुंदर होतं. पण जर मन दुःखी असेल तर स्वर्गात राहूनही माणूस दुःखीच राहतो. कारण मनच माणसाला उंच नेतं आणि मनच खाली पाडतं. एका छोट्या गावात एक माणूस राहत होता. त्याचं नाव होतं विठोबा. गावात त्याचा खूप मान होता. मोठं घर, शेती, पैसा, लोकांमध्ये प्रतिष्ठा, सगळं काही होतं. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. विठोबा दिवसभर लोकांमध्ये हसायचा, पण रात्री एकटा असताना तो तुटून जायचा. रात्रभर झोप लागत नव्हती. मनात सतत विचार, उद्या काय होईल? जर नुकसान झालं तर? लोक काय म्हणतील? त्या रात्री पाऊस पडत होता. आकाशात वीज चमकत होती. विठोबा घराबाहेर बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो मनात म्हणाला, देवा, माझ्याकडे सगळं असूनही मी इतका रिकामा का आहे? तेवढ्यात रस्त्यावरून एक वारकरी जात होता. त्याच्या हातात टाळ, तोंडात विठ्ठलाचं नाम आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता. तो गरीब होता, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. विठोबाने त्याला थांबवलं आणि विचारलं, बाबा, तुमच्याकडे काहीच नाही तरी तुम्ही इतके आनंदी कसे? वारकरी हलकसं हसला आणि म्हणाला, कारण माझं मन प्रसन्न आहे. तो पुढे म्हणाला, संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. वारकरी म्हणाला, बाळा, सुख घरात नसतं, सुख पैशात नसतं, सुख मनात असतं. जर मन आनंदी असेल तर छोट्या झोपडीतही आनंद मिळतो. पण जर मन दुःखी असेल तर राजवाड्यातही शांती मिळत नाही. आज कितीतरी लोक मोठ्या घरात राहतात, महागड्या गाड्या वापरतात, लोक त्यांचं कौतुक करतात, पण रात्री ते शांत झोपू शकत नाहीत, कारण त्यांचं मन शांत नसतं. वारकरी पुढे म्हणाला, मोक्ष अथवा बंधन म्हणजे मुक्ती देखील मनामुळे आणि दुःख देखील मनामुळे. जर मन चांगल्या विचारात असेल तर माणूस संकटातही मजबूत राहतो. पण जर मन नकारात्मक विचारांनी भरलं तर छोट्या समस्येतही माणूस तुटून जातो. त्या रात्री विठोबा खूप वेळ शांत बसून राहिला. पहिल्यांदाच त्याने स्वतःच्या मनाकडे पाहिलं. त्याला समजलं, समस्या जगात नव्हती, समस्या त्याच्या मनात होती. दुसरी ओवी, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मनी इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. वारकरी म्हणाला, देव कुठे आहे माहीत आहे का? लोक म्हणतात, मंदिरात, मूर्तीत, तीर्थक्षेत्रात. पण तुकाराम महाराज सांगतात, देव सर्वात आधी मनात असतो. मनानेच आपण देवाची प्रतिमा तयार करतो, मनानेच पूजा करतो आणि मनानेच इच्छा पूर्ण होतात. जर मनात श्रद्धा असेल तर दगडातही देव दिसतो. पण जर मनात नकारात्मकता असेल तर देवासमोर उभं राहूनही शांती मिळत नाही.
हे ऐकून विठेबाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला पहिल्यांदाच समजलं होतं तो आयुष्यभर बाहेर सुख शोधत होता, पण खरं सुख त्याच्या मनात होतं. दुसऱ्या दिवसापासून त्याने स्वतःला बदलायला सुरुवात केली. सकाळी लवकर उठणं, विठ्ठलाचं नाम घेणं, लोकांशी प्रेमाने बोलणं, तक्रारी कमी करणं आणि छोट्या गोष्टीत आनंद शोधणं. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. घरात शांतता आली. लोक म्हणू लागले, विठोबा खूप बदलला. पण खरं तर त्याचं जग बदललं नव्हतं, त्याचं मन बदललं होतं. पुढची ओवी. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपापणास गती अथवा अधोगती. तुकाराम महाराज सांगतात, मनच गुरु आहे आणि मनच शिष्य आहे. जर मन चांगल्या मार्गावर गेलं तर जीवन सुंदर होतं, पण जर मन चुकीच्या विचारात अडलं तर माणूस स्वतःच स्वतःचा शत्रू बनतो. आज कितीतरी लोक बाहेरून हसतात पण आतून तुटलेले असतात, कारण त्यांचं मन दुःखी असतं. ते सतत कंपॅरिझन करतात, जेलसी करतात, ओव्हर थिंकिंग करतात आणि स्वतःच स्वतःला दुःखी बनवतात. मन जेव्हा नकारात्मक होतं तेव्हा छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात, छोटं दुःख पर्वतासारखं वाटतं आणि माणूस हळूहळू आतून संपत जातो. पण जर मन प्रसन्न असेल तर संकटातही माणूस हसतो, अडचणीतही मजबूत राहतो आणि अपयशातही आशा सोडत नाही. अंतिम ओवी. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. तुकाराम महाराज सांगतात, या जगात मनापेक्षा मोठं दुसरं दैवत नाही. कारण मन चांगलं असेल तर जीवन स्वर्ग बनतं आणि मन दुःखी असेल तर जीवन नरक बनतं. मित्रांनो, आयुष्यात पैसा मिळेल, लोकांचं कौतुक मिळेल, मोठं घर मिळेल, पण जर मन शांत नसेल तर काहीच उपयोग नाही. म्हणून स्वतःच्या मनाची काळजी घ्या, चांगले विचार करा, देवाचं नाम घ्या आणि छोट्या गोष्टीत आनंद शोधा. कारण मन जिंकलं तर आयुष्य जिंकलं. जर तुम्हाला असेच संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि जीवन बदलणारे विचार ऐकायचे असतील, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल.